तर मित्रांनो, BSc ॲग्री तसेच ज्या बाकीचे जे कोर्सेस आहेत त्यांच्यासाठीचे सेमिस्टर फर्स्ट फायनल थिअरी एक्झामिनेशनबद्दल आज आपण बोलणार आहोत. तर जे छत्रपती राजश्री शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर आहे, यांच्याकडून जे पोर्टल तयार केलेलं आहे ॲग्री OES एक्झामिनेशन या नावाचं. तर या एक्झामिनेशनच्या पोर्टलच्या मार्फत विद्यार्थ्यांचं एक्झामिनेशन होणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲग्री OES एक्झामिनेशन गाईडलाईन्स काय असणार आहेत, एक्झामच्या टाईमला तुम्ही कोणत्या खबरदारी घेतल्या पाहिजेत, कोणती काळजी घेतली पाहिजे, त्याचप्रमाणे ऑनलाईन एक्झामिनेशनसाठी तुम्हाला कोणत्या गोष्टींची आवश्यकता असणार आहे, एक्झामिनेशन अटेम्प्ट कशी करायची, एक्झाम स्टार्ट होण्याआधी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, तुमच्या इंटरनेट स्पीड बाबतीत तुम्ही कोणत्या प्रकारचे डिव्हाइस वापरणार आहात, त्याचप्रमाणे वेबकॅम संदर्भात अशी सर्व काही माहिती आपण पाहणार आहोत. तर आपण पहिल्यांदा पाहूयात ॲग्री OES एक्झामिनेशनसाठीचे गाईडलाईन्स काय असणार आहे. तर या ठिकाणी ॲग्री OES एक्झामिनेशन गाईडलाईन्स अँड फॅक्ट्स रिक्वायरमेंट्स फॉर यूजिंग ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीम. तर आपल्याला रिक्वायरमेंट्स काय असणार आहेत ही एक्झामिनेशन देण्यासाठी. तर या ठिकाणी पहा, अ लॅपटॉप ऑर डेस्कटॉप ऑर एनी स्मार्टफोन विथ वेब कॅम फॉर बेटर यूजर एक्सपिरियन्स यूजिंग डेस्कटॉप ऑर लॅपटॉप इज ॲडवाइज्ड. तुमच्याकडे लॅपटॉप किंवा डेस्कटॉप किंवा स्मार्टफोन की ज्याला वेब कॅम असेल असं तुम्हाला डिव्हायसेस असणं आवश्यक आहेत. स्मार्टफोन म्हणजे ज्या मोबाईलला फ्रंट कॅमेरा असेल ते मोबाईल तुम्हाला यूज करावे लागतील. आणि जर तुम्हाला बेस्ट एक्सपिरियन्स मिळवायचा असेल किंवा तुमची एक्झाम चांगल्या प्रकारे जर तुम्हाला घालवायची असेल तर तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप ॲडवाइज्ड केला जातो. त्यानंतर अ गुड अँड कंटिन्युअस इंटरनेट नेटवर्क कनेक्शन, अवॉइड यूजिंग मोबाईल हॉटस्पॉट्स. तर या ठिकाणी जे गुड आणि कंटिन्युअस इंटरनेटचं नेटवर्क आहे ते तुम्हाला आवश्यक असणार आहे, जेणेकरून तुमच्या एक्झाममध्ये कोणताही व्यत्यय येता कामा नये. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला जर का हॉटस्पॉट तुम्ही घेतला असेल दुसऱ्या कोणाचा मोबाईलमधील तर त्याचं नेट स्पीड किंवा नेट बंद झाल्यानंतर तुमचे जे विंडो आहे किंवा जे एक्झाम आहे ते मध्येच स्टॉप होऊ नये, जेणेकरून तुम्हाला नंतर कोणाशी मदत मागायची हे तुम्हाला शंका पडेल. कारण मिड सेमिस्टर प्रॅक्टिकल एक्झामिनेशन तुमच्या कॉलेजकडूनच होत असल्यामुळे तुम्ही तुमच्या शिक्षकांना तुम्ही संपर्क साधू शकत होतात की तुमचं सबमिट झालेलं नाही आहे किंवा तुम्ही त्या विंडो क्लोज झाल्या. पण या ठिकाणी फायनल एक्झामिनेशनला तुम्हाला ही खबरदारी घ्यावी लागेल की तुमचं इंटरनेट स्पीड हे कमी होणार नाही किंवा तुम्ही एखाद्या दुसऱ्या मोबाईलचा हॉटस्पॉट घेतला असेल नेट स्पीडसाठी तर ते कंटिन्युअस राहावं याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नेक्स्ट, एनी ऑपरेटिंग सिस्टीम दॅट इज विंडोज, लिनक्स, ॲपल, मॅक OS with browser, Google Chrome OES access your webcam or mobile camera to monitor examination. तर तुम्ही कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीमने ही परीक्षा देऊ शकता किंवा ज्या मोबाईलला कॅमेरा आहे त्या मोबाईलवरून तुम्ही ही एक्झाम ॲक्सेस करू शकता. त्यानंतर परमिशन्स टू ॲक्सेस कॅमेरा इन ब्राउझर, यू कॅन फाइंड हाऊ टू अनेबल कॅमेरा इन गुगल क्रोम इन नेक्स्ट सेक्शन्स ऑफ दिस डॉक्युमेंट. तर तुम्ही जर गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल लॅपटॉपमध्ये किंवा मोबाईलमध्ये तर त्यावरून कॅमेरा ॲक्सेस किंवा कॅमेराची परमिशन कशी द्यायची हे आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत या PDF च्या.
त्यानंतर या ठिकाणी पहा, सर्वात प्रथम तुम्हाला जेव्हा वेबसाईट तुम्ही ओपन कराल त्या ठिकाणी अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल, की जेणेकरून या ठिकाणी कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला मागे त्यांचं चित्र दिसते किंवा कॉलेजचे मेन इमारत दिसते या ठिकाणी. आणि त्यांनीच हे पोर्टल डेव्हलप केलं असल्यामुळं त्यांचे नाव या ठिकाणी आहे. आणि ॲन एक्सक्लुझिव्ह ॲग्रिकल्चरल ऑनलाईन एक्झामिनेशन सिस्टीम ॲग्री OES, त्यामध्ये पहा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर यांचा लोगो या ठिकाणी आहे. तुम्हाला जो ईमेल ॲड्रेस दिला असेल आणि पासवर्ड दिला असेल त्यावरून तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे आणि लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर पुढे तुम्हाला इंटरफेस दिसून येईल अशा प्रकारचा पहा. मोबाईलमधून जर तुम्ही ओपन केलं तर तुम्हाला असा दिसून येईल. आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ॲज अ युजर नेम किंवा तुमचा युजर नेम काय असेल ते तुम्हाला टाकायचं आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला एक्झाम स्टार्ट होण्याआधी ॲग्री OS कंडक्टेड इन कॅमेरा मॉनिटरिंग, हिन्स मेक शुअर युअर डिव्हाइस कॅमेरा इज ॲक्टिव्ह अँड आलो ॲक्सेस OES. अँड त्यामध्ये ओपन गुगल क्रोम ब्राउझर ऑन युअर डिव्हाइस अँड मेक शुअर यू हॅव गुड इंटरनेट नेटवर्क. आणि तुम्ही गुगल क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलला इंटरनेटचं नेटवर्क चांगलं पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही आत्तापासूनच तुमच्या घरामध्ये किंवा तुम्ही ज्या ठिकाणी अभ्यासाला बसता, काही विद्यार्थी ग्रामीण भागातील असतील, काही विद्यार्थी खेडेपाड्यातील किंवा डोंगराळ भागातील असतील, तर त्या ठिकाणी इंटरनेट किंवा इलेक्ट्रिसिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मित्रांनो, मिड सेमिस्टर अर्धा 1 तासाचे असतात, पण फायनल थेअरी एक्झामिनेशन तुम्हाला 1.5 2 ताससुद्धा 3 ताससुद्धा असू शकतात. त्यामुळे तुम्हाला इंटरनेट आणि इलेक्ट्रिसिटी तुमच्या परीक्षेसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्हाला कोणत्या ठिकाणी नेटवर्क येतं आहे हे तुम्ही आत्ताच पाहून घ्या, जेणेकरून तुमची ही जी फर्स्ट सेमिस्टरमधील एकदम अत्यंत महत्त्वाची जी एक्झामिनेशन आहे त्यामध्ये तुम्हाला व्यत्यय येता कामा नये. कारण ज्या चुका होतील, आत्ता ज्या चुका होतील त्या तुमच्या फायनल चुका असतील, की ह्या चुका सावरण्यासाठी तुम्हाला अजिबात चान्स मिळणार नाही. बिकॉज तुमच्या आत्ता ज्या चुका झाल्या तर ह्या चुकांमुळे तुमचा तर एक विषय तर राहील किंवा एक विषय तर येईल. त्यामुळे हे डू ऑर डायची परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलला नेटवर्क किंवा जे बाकीचे ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या रूल्स आहेत ते तुम्ही फॉलो करत राहा. त्यानंतर पहा थर्ड क्रमांकाचा, एंटर युअर ईमेल ID अँड पासवर्ड रजिस्टर्ड विथ ॲग्री OES. तुम्ही आधी ॲग्री OES या पोर्टलवरती जे रजिस्ट्रेशन केलं असेल त्यामध्ये तुम्हाला जो ईमेल ID मिळालेला आहे आणि जो पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि तुम्हाला लॉग इन करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारचा जो इंटरफेस आहे तो दिसून येईल. राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अँड ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी. तर या पोर्टलच्या मार्फत जे काही तुमचं या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव येईल त्याच्यापुढे रजिस्टर नंबर येईल. त्याचप्रमाणे उजव्या कोपऱ्यामध्ये तुमचा फोटो आणि तुमची जे डिटेल्स असतील प्रोफाईल ते दिसून येतील. आणि या ठिकाणी अवेलेबल एक्झामिनेशन्स, तुम्हाला जे टेंटेटिव्ह टाईम टेबल आहे त्यानुसार या ठिकाणी तुम्हाला अवेलेबल एक्झामिनेशन दिसून येतील. आणि तुम्ही ह्या कोणत्याही जे रजिस्टर केलेले जे एक्झामिनेशन्स आहेत त्यावरती तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ती एक्झामिनेशन द्यायची आहे. तुम्ही एक्झामिनेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची एक्झाम स्टार्ट झालेली दिसून येईल पहा. आणि त्यामध्ये तुम्हाला स्टुडंट्स नेम, त्याचप्रमाणे टाईम रिमेनिंग आणि या ठिकाणी क्वेश्चन दिसून येईल. आणि त्याचबरोबर जे डेमो टेस्ट असेल या ठिकाणी तुमचं जो कॅमेरा ओपन असेल तो या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह दिसत असेल.
या ठिकाणी स्टुडंट नेम, इयर, सेमेस्टर, टोटल क्वेश्चन, अटेम्प्ट इन क्वेश्चन आणि रिमेनिंग क्वेश्चन हे सर्व तुम्हाला या ठिकाणी दिसेल. आणि खालच्या स्लाईडवरती या ठिकाणी ऑल क्वेश्चन्स असतील. अशा प्रकारे जे क्वेश्चन्स आहेत या ठिकाणी टाईम रिमेनिंग असेल आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचा वेब कॅम हा चालू ठेवायचा आहे नेहमी. त्याचप्रमाणे जे मोबाईलचे युजर असतील त्यांना अशा प्रकारचा इंटरफेस दिसून येईल. पहा, या ठिकाणी क्वेश्चन असेल, त्याच्या खाली ऑप्शन्स असतील आणि तुम्हाला सिलेक्ट केल्यानंतर सबमिट आन्सर केल्यानंतर या ठिकाणी जे तुम्ही सिलेक्ट केलेले क्वेश्चन्स आहेत ते ग्रीन होऊन जातील आणि तुम्हाला अशा प्रकारचं वेब कॅम सुरू ठेवून तुम्हाला तुमचं या ठिकाणी ही एक्झामिनेशन द्यायची आहे. आणि तुम्ही ही जी विंडो आहे ती विंडो जर सोडून दुसरी जर विंडो तुम्ही गुगलमध्ये ओपन केली किंवा अन्यथा दुसरं कोणतेही ॲप्लिकेशन तुम्ही यूज करत असाल तर तुमची ही परीक्षा थांबवली जाईल आणि याचा तोटाही तुम्हाला होऊ शकतो. नंतर तुम्ही या परीक्षेला ॲक्सेससुद्धा करू शकणार नाही, असं देखील होऊ शकतं. त्यामुळं एखाद्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी किंवा दुसऱ्याला विचारण्यासाठी कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी गैरवर्तन तुम्ही करायचं नाही आहे. त्यानंतर पहा, वन क्वेश्चन कॅन बी अटेम्प्टेड ओनली वन्स, आन्सर वन्स सबमिटेड कॅनॉट बी चेंज्ड लेटर. तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर एकदाच देऊ शकता आणि एकदा सबमिट केलेलं आन्सर तुम्ही नंतर चेंज करू शकणार नाही. स्टुडंट कॅन स्किप टू एनी क्वेश्चन एनी टाईम बाय क्लिकिंग ऑन द क्वेश्चन नंबर बटन. व्हेन आन्सर ऑफ क्वेश्चन इज सबमिटेड नेक्स्ट क्वेश्चन विल अपिअर ॲटोमॅटिकली. जर अशा प्रकारे या ठिकाणी क्वेश्चन्स तुम्ही आन्सर सबमिट केलं तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन ॲटोमॅटिकली दिसून येईल. त्याचप्रमाणे तुम्हाला जर क्वेश्चनचं आन्सर येत नसेल तर तुम्ही तो क्वेश्चन स्किप करू शकता आणि तो क्वेश्चन नंतर अटेम्प्ट करू शकता. त्यानंतर स्टुडंट कॅन एंड एक्झामिनेशन एनी टाईम ड्युरिंग एक्झामिनेशन. इफ एक्झामिनेशन टाईम गेट्स ओव्हर देन एक्झामिनेशन विल एंड ॲटोमॅटिकली. वेब कॅमेरा मॉनिटरिंग इज टर्न ऑन व्हेन एक्झामिनेशन इज गोईंग ऑन. If any suspicious activity is noticed, then examination will be stopped automatically. तुम्ही ही जी एक्झामिनेशन आहे तुम्ही कोणत्याही वेळी तुम्ही एंड करू शकता आणि जर का तुम्ही त्या एक्झामिनेशनचं जर टाईम संपलं तर ती एक्झाम ॲटोमॅटिकली सबमिट होईल. त्यानंतर तुम्ही जो वेब कॅम आहे तो कायम चालू ठेवणं गरजेचं आहे. आणि या एक्झामिनेशनच्या दरम्यान जर तुमच्याकडून कोणतीही सस्पिशियस ॲक्टिव्हिटी जर झाली तर तुमची एक्झामिनेशन स्टॉप केली जाऊ शकते आणि तुम्हाला नंतर ती एक्झाम देण्यासाठी चान्स मिळणार नाही किंवा तुम्हाला कोणताही कारणं देण्यासाठी या ठिकाणी चान्स मिळणार नाही. या ठिकाणी तुम्ही जर एंड एक्झामिनेशनवर क्लिक केल्यानंतर ओके केल्यानंतर ही एक्झामिनेशन ॲटोमॅटिकली एंड होईल आणि सबमिट होऊन जाईल. त्यानंतर इफ स्टुडंट प्रेस ओके देन ओनली एक्झाम विल एंड अँड नेक्स्ट पेज विल अपिअर ॲज बिलो. तुम्ही एक्झामिनेशन एंड केल्यानंतर अशा प्रकारचं जे पेज आहे ते दिसून येईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज दिसून येईल. पहा, युअर एक्झाम एंडेड अँड युअर आन्सर्स आर सबमिटेड सक्सेसफुली टू ॲग्री OES. युअर रिझल्ट विल बी सेंट डायरेक्टली टू कन्सर्न ऑथराइज्ड डिपार्टमेंट. Result will be declared as per timetable schedule and will be communicated to you in advance. Please click logout button below. Thank you. म्हणजे या ठिकाणी तुमची जी एक्झामिनेशन आहे ती सक्सेसफुली सबमिट झालेली असेल आणि जे रिझल्ट असेल ते तुमच्या डिपार्टमेंटकडे किंवा एक्झामिनेशनच्या सेक्शनकडे ॲटोमॅटिकली ते पाठवून दिले जातील आणि नंतर तुम्हाला ते शेड्यूलनुसार रिझल्ट हा कळवला जाईल. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या प्रोफाईलचा फोटो जर चेंज करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन केल्यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी सेटिंग सर्व दिसून येईल. त्यामध्ये अकाउंट सेटिंग अँड मोर यावरती तुम्ही क्लिक करून तुम्हाला तुमचा फोटो चेंज करू शकता तुम्ही. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत ज्या एक्झाम दिलेल्या आहेत त्यामधील तुम्हाला स्कोअरही तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी तुम्हाला जर फोटो चेंज करायचा असेल तर या ठिकाणी हे जे बटन असेल त्यावरती क्लिक करून तुम्हाला फोटो तुम्ही त्या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याचप्रमाणे जे प्रोफाईल आहे ती सर्व प्रोफाईल तुम्ही अपडेट करू शकता आणि तुम्ही अशा प्रकारचा फोटो ठेवा की जेणेकरून तो जर फोटो जर का ह्या सॉफ्टवेअरनं जर का त्याचा यूज केला म्हणजे तुमच्या
सर्टिफिकेटवरती किंवा कोणत्याही मोड ऑफ ॲप्लिकेशनमध्ये, तर तुमचा फोटो चांगला असावा. त्यानंतर सेटिंग अप वेब कॅम फॉर एक्झामिनेशन. तर जर तुम्हाला ही जर एक्झामिनेशन द्यायची असेल तर तुमचा वेब कॅम कायम चालू असणं गरजेचं आहे. तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये वेब कॅमसाठी ॲक्सेस देऊन ठेवायचा आहे. काही विद्यार्थ्यांना यापासून सुटका पाहिजे असेल, पण तसं होणार नाही आहे. तुम्हाला वेब कॅम चालू केल्याशिवाय तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही. तुम्ही जेव्हा ही परीक्षा ओपन कराल तेव्हा तुम्हाला वरती एक मेसेज येऊन जाईल, परमिशन टू ॲक्सेस कॅमेरा. त्यामध्ये तुम्हाला आलो करायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. आणि जे या ठिकाणी आलो करणार नाहीत त्यांची ते एक्झाम स्टार्ट होणार नाही किंवा त्यांना त्याचे प्रॉब्लेम फेस करावे लागतील, बिकॉज ते नंतर तुम्हाला सेटिंगमध्ये लवकर सापडणार नाही. त्यानंतर या ठिकाणी पहा, जे फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स आहेत ह्या परीक्षेच्या दरम्यान किंवा परीक्षेबद्दल. यामध्ये पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे विच ब्राउझर यूज्ड फॉर ॲग्री OES. तर या ठिकाणी तुम्ही बेस्ट एक्सपिरियन्ससाठी गुगल क्रोम ब्राउझर वापरा, लेटेस्ट व्हर्जन असलेलं. त्यानंतर व्हॉट विल बी हॅपन इफ आय गेट डिस्कनेक्टेड ऑर पॉवर ऑफ हॅपन्स ड्युरिंग एक्झामिनेशन. जर का तुम्ही परीक्षा देत असताना लाईट गेली किंवा तुमचं इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम झाला तर काय करणार. तर या ठिकाणी यू कॅन स्टार्ट एक्झामिनेशन अगेन अँड इट विल बी रिझ्यूम फ्रॉम द पॉईंट व्हेअर इट गॉट स्टॉप्ड. तर अशा वेळेला तुम्ही काय करू शकता, तुम्ही अजून एकदा लॉग इन करू शकता आणि तुमची एक्झाम ज्या ठिकाणी स्टॉप झालेली आहे त्या ठिकाणीही त्या ठिकाणाहून तुम्ही चालू करू शकता. पण या संदर्भात तुम्ही तुमच्या शिक्षकांना विचारून घ्या की जर तुमची एक्झामिनेशन जर शेड्यूलनुसार असेल, फॉर एक्झाम्पल 10 ते 12 या टाईममध्ये असेल आणि तुमची जर जी इलेक्ट्रिसिटी आहे किंवा पॉवर ऑफ आहे ते तुमचं त्या टाईमच्या नंतर तुमचं तो प्रॉब्लेम सॉल्व झाला, म्हणजेच 1-2 वाजता जर प्रॉब्लेम सॉल्व झाला तर तुम्ही ही एक्झाम देऊ शकता का. अशा प्रकारे जे प्रॉब्लेम्स असतील ते तुम्ही सॉल्व करून घ्या. त्यानंतर थर्ड पहा, what will happen to my solved questions and time lapsed when exam is resumed. तर आपण जे सोडवलेले क्वेश्चन्स आहेत त्यावेळेला जर सोडवलेले क्वेश्चन्स असतील आणि आपण जे नंतर रिझ्यूम केलं आपली एक्झाम, तर काय होईल. when examination resume from where it stopped, you do not need to reattempt already exempted questions. Also you will get the same time remained when exam stopped. म्हणजे तुमची एक्झाम आधी जर स्टॉप झाली असेल आणि तुम्ही नंतर ती चालू केली तर तुम्ही जे आधी क्वेश्चन्स सोडवलेले आहेत ते तुम्हाला नंतर सोडवावे लागणार नाहीत आणि त्यामध्ये जेवढा टाईम तुमचा राहिला होता तेवढाच टाईम तुम्हाला पुढची क्वेश्चन सोडवण्यासाठी मिळेल. त्यानंतर पहा क्वेश्चन फोर्थ, व्हॉट विल हॅपन वेन आय एम आउट ऑफ टाईम. त्याचा आन्सर पहा, यू विल नॉट बी एबल टू सबमिट सॉल्व रिमेनिंग क्वेश्चन्स फर्दर. यू विल सी एंड एक्झामिनेशन बटन अँड यू कॅन व्ह्यू रिझल्ट बाय क्लिकिंग ऑन एंड एक्झामिनेशन. जर आपण हा क्वेश्चन पेपर सोडवत असताना जर टाईम तुमचा संपला तर तुम्ही एबल करू शकणार नाहीत. जे बाकीचे जे क्वेश्चन्स आहेत ते राहिलेले तुम्हाला डायरेक्ट त्या ठिकाणी तुम्हाला एंड एक्झामिनेशन असा बटन दिसून येईल जेव्हा तुमचा टाईम संपेल. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा क्वेश्चन पहा, व्हॉट इफ आय क्लिक एंड एक्झामिनेशन बटन ॲक्सिडेंटली. तर तुम्हाला एक्झामिनेशन जर असं बटन तुम्ही क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला अजून एकदा नोटिफिकेशन येईल की तुम्हाला ही एक्झामिनेशन एंड करायची आहे का. त्या ठिकाणी ओके बटन तुम्ही क्लिक केल्यानंतर ती एक्झामिनेशन एंड होईल. एक्झामिनेशन विल नॉट बी एंड जस्ट बाय क्लिकिंग एंड एक्झामिनेशन बटन. अ प्रॉम्प्ट विल बी अपीअर विथ क्वेश्चन आस्किंग यू अबाउट
confirm to end examination. If you still click OK, then examination will end. त्यानंतर क्वेश्चन नंबर 6 पहा, आय एम नॉट एबल टू सबमिट आन्सर्स. या ठिकाणी पहा, इफ यू दिस इज बिकॉज यू नॉट सिलेक्टिंग एनी ऑप्शन फ्रॉम द अवेलेबल चॉईसेस. स्टुडंट मस्ट सिलेक्ट द ऑप्शन अँड मेक शुअर सिलेक्टेड सबमिट आन्सर. या ठिकाणी जे ऑप्शन्स आहेत त्यामधील तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतरच तुम्ही ते सबमिट करू शकणार आहे. जर ते तुम्ही सिलेक्ट केलेच नाही तर ते सबमिट होऊ शकणारच नाही आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7th, माय मोबाईल कॅमेरा डज नॉट स्टार्ट. व्हेन यू स्टार्ट एक्झामिनेशन युअर सिस्टम विल आस्क यू टू ग्रँट परमिशन टू ॲग्री OES इन टू ॲक्सेस द कॅमेरा ॲज गिवन शो बिलो. तर या ठिकाणी ही जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला ॲग्री OES इन वॉन्ट्स टू यूज युअर कॅमेरा असं तुम्हाला मेसेज येईल. या ठिकाणी तुम्हाला अलो करायचं आहे. तुम्ही जर ब्लॉक केलं तर तुमची एक्झामिनेशन स्टार्ट होणार नाही आणि तुम्हाला जे सॉफ्टवेअर असेल त्याचे तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करावे लागतील किंवा तुमची एक्झाम डिनाय केली जाईल किंवा तुम्हाला ती एक्झाम देता येणार नाही, अशी काही तुम्हाला प्रॉब्लेम्स फेस करू शकता. त्यामुळे कुणीही जस्ट ट्राय म्हणून सुद्धा त्या ठिकाणी कॅमेरा ब्लॉक करणे किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या करू नये. त्यानंतर 8 पहा, व्हॉट विल हॅपन इफ ऑल माय क्वेश्चन्स आर सॉल्वड ऑर व्हेन टाईम इज ओव्हर. तुमचे जे सर्व क्वेश्चन्स झालेले असतील आणि तुमचा टाईम जर संपला असेल तर काय कराल. व्हेन ऑल क्वेश्चन्स आर सॉल्वड अँड देअर आर 0 रिमेनिंग क्वेश्चन्स टू अटेम्प्ट यू विल सी स्क्रीन बिलो विथ दिस मेसेज देअर आर नो मोर क्वेश्चन्स. जर तुम्ही सर्व जे क्वेश्चन सोडवले असतील तर तुम्हाला अजून कोणतीही क्वेश्चन शिल्लक नाहीत असं तुम्हाला मेसेज दिसून येईल. आणि तरीही तुमचं क्वेश्चनचं टाईम संपला तर सॉरी टाईम इज ओव्हर असा तुम्हाला मेसेज दिसून येईल. ऑल क्वेश्चन्स अटेम्प्टेड प्लीज क्लिक ऑन एंड एक्झामिनेशन बटन असं तुम्हाला अजून एक मेसेज दिसून येईल. त्या मेसेजवरती तुम्ही जर क्लिक केल्यानंतर तुमची एक्झामिनेशन ही सबमिट होईल. अँड 9वा क्वेश्चन असणार आहे पहा, हाऊ डू आय लॉग आउट फ्रॉम सिस्टीम वन्स माय एक्झामिनेशन इज एंडेड. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन एंडेड अँड आन्सर आर सबमिटेड सक्सेसफुली टू ॲग्री OES असा मेसेज झाल्यानंतर त्याच्या खाली लॉग आउटचा ऑप्शन असेल, तो तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्ही सक्सेसफुली लॉग आउट होऊन जाईल. त्यानंतर आय एम गेटिंग ॲटोमॅटिकली लॉग्ड आउट फ्रॉम एक्झामिनेशन. आणि तुम्ही जर तुमचा जर क्वेश्चन असा असेल तर मी ॲटोमॅटिकली एक्झाम संपायच्या आधी बाहेर लॉग आउट झालेलो आहे. तर याची 2 कारणं असू शकतात पहा. जर तुम्ही ट्राईंग टू लॉग इन ऑन मल्टिपल डिव्हायसेस विच इज नॉट अलाउड. जर तुम्ही एकाच लॉग इन ID एकापेक्षा अधिक डिव्हाइसमध्ये लॉग इन करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही ॲटोमॅटिकली लॉग आउट होऊन जाचाल. आणि दुसरा ऑप्शन असणार आहे, स्टुडंट इज रिफ्रेशिंग द एक्झामिनेशन पेज ऑर यूजिंग ब्राउझर्स बॅक बटन. आणि जर तुम्ही जे एक्झाम चालू असताना जर ते पेज रिफ्रेश केलं किंवा जे बॅक बटन जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही ॲटोमॅटिकली लॉग आउट होऊ शकता. त्यानंतर आय हॅव रिसिव्ड SMS बट नॉट ईमेल ऑर आय हॅव रिसिव्ड ईमेल बट नॉट SMS. काही वेळेला काय होईल, जर तुम्हाला SMS येईल ईमेल येणार नाही किंवा ईमेल येईल आला असेल आणि SMS आला नसेल तर काय करायचं. ईमेल अँड SMS यूज टू कम्युनिकेट युअर युजर नेम अँड पासवर्ड. इफ यू हॅव रिसिव्ड युजर नेम अँड पासवर्ड देन युअर जॉब इज डन. You do not need to SMS or email again. You must use same username and password through your examination. जर तुम्हाला युजर नेम आणि पासवर्ड मिळालेला असेल आणि त्या युजर नेम आणि पासवर्डने तुम्ही जर लॉग इन होत असाल तर तुम्हाला SMS किंवा ईमेल येण्याची काही आवश्यकता नाही आहे. तुम्ही जो युजर नेम आणि तो पासवर्ड आहे तो वापरून तुम्ही पूर्ण एक्झामिनेशनचं शेड्यूल तुम्ही देऊ शकता. त्यानंतर
आय कॅनॉट सी एक्झामिनेशन इन माय लॉग इन. तर एक्झामिनेशन तुम्ही पाहू शकत नसाल. जर तुम्ही एक्झामचे जे शेड्यूल आहे त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही लॉग इन केलं असेल तर तुम्हाला हे एक्झामिनेशन दिसणारच नाही. एक्झामिनेशन विल बी अनेबल इन युअर लॉग इन ॲज पर शेड्यूल अँड यू कॅन सी एक्झामिनेशन ओनली ॲज पर शेड्यूल. हां, तर तुम्ही एक्झामिनेशनच्या शेड्यूलमध्येच ते एक्झामिनेशन पाहू शकणार आहात. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही लॉग इनचा ट्राय करण्यासाठी किंवा लॉग इन होते का हे पाहण्यासाठी जर तुम्ही लॉग इन केलेलं असेल तर त्यामध्ये एक्झामिनेशनचं शेड्यूल हे दिसणार नाही. तर अशा प्रकारे चांगल्या प्रकारे ही पोर्टल तयार केलेलं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर या कॉलेजने, की जेणेकरून जे सर्व विद्यार्थी असतील त्यांची एक्झामिनेशन एकाच वेळी होऊ शकेल. त्याचप्रमाणे जे विद्यार्थी असतील त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये अशा प्रकारचे जे चांगल्या प्रकारची जी वेबसाईट आहे किंवा जे एक्झामिनेशनसाठी पोर्टल आहे ते तयार केलेलं आहे. त्याचप्रमाणे याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकांसाठी किंवा त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासाठी टोल फ्री क्रमांक असणं आवश्यक होतं असं मला वाटतं. तर मित्रांनो, या ज्या व्हिडिओमधील ज्या गोष्टी तुम्ही दिलेल्या आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून तुमच्या एक्झामच्या वेळी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही किंवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. तर मित्रांनो, आपण आत्ता ओपन केलेली आहे agrioes.in ही वेबसाईट. तर यामध्ये तुम्हाला या ठिकाणी लॉग इनचा ऑप्शन आहे आणि या ठिकाणी डाउनलोड अँड गाईडलाईन्स अँड फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन, आणि ही जी वेबसाईट आहे ती डेव्हलप केलेली आहे मान्सर्स इन्फो सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी. तर मित्रांनो, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो प्रॉब्लेम असेल तो जर विचारायचा असेल तर या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये या ठिकाणी मेसेजचा बॉक्स आहे. तुम्ही या ठिकाणी तुमचं नेम, ईमेल ॲड्रेस आणि मेसेज तुम्ही या ठिकाणी टाईप करून त्यांना सेंड करू शकता. त्याचप्रमाणे या ठिकाणी डाव्या कोपऱ्यामध्ये ही जी वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी कोणाकोणाचं कंट्रीब्युशन आहे या ठिकाणी हे पहा. ही जे ॲग्रीओएस एक्झामिनेशनचं जे पोर्टल आहे ते राजश्री छत्रपती शाहू महाराज कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर यांनी सुचवलेले आयडिया किंवा यांनी घेतलेले जे कष्ट आहेत, प्रयत्न आहेत, याचंच फळ म्हणून ही वेबसाईट किंवा हे एक्झामिनेशनचं पोर्टल या ठिकाणी आपण पाहू शकतो आहे. आणि हीच जे या कॉलेजमध्ये जे शिकत असलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी डेव्हलप केलेल्या पोर्टलच्या मार्फत सर्व विद्यार्थ्यांची एक्झामिनेशन होणार आहे. आणि हे जे पोर्टल डेव्हलप करण्यासाठी VK तावरे, डॉक्टर SS धुमाळ, डॉक्टर AR अहेर, टीम डॉक्टर JP यादव, ER AP पाटील, श्री AN रत्नपारखे या सर्व जे शिक्षक असतील, प्रोफेसर्स असतील, यांचं जे कष्ट आहे किंवा यांनी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचंच हे फळ आहे. त्याचप्रमाणे जे ICAR SAU ग्रँट्स 1920 याच्या अंडर ही वेबसाईट त्याचं मिळालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे हे जे सर्व जे कॉलेजचे जे डीन्स असतील किंवा लिडरशिप जे अंडर डॉक्टर SR शिंदे, असोसिएटेड डीन RCSM कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कोल्हापूर, त्याचप्रमाणे इन्स्पिरेशन्स म्हणून लाभलेले असतील ते डॉक्टर KP विश्वनाथा, हॉनरेबल व्हाईस चान्सलर MPKV राहुरी, डॉक्टर AL फरांडे, डीन अँड डायरेक्टर ऑफ इन्स्ट्रक्शन्स MPKV राहुरी. त्याचप्रमाणे जे डॉक्टर SR गडक, डायरेक्टर ऑफ रिसर्च अँड डायरेक्टर ऑफ एक्सटेन्शन MPKV राहुरी. हे जे अशा प्रकारे
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हे जे सर्व शिक्षक प्रोफेसर्स जे विद्यापीठामध्ये कार्यरत असलेले जे पदाधिकारी किंवा जे डीन्स असतील, चान्सलर्स असतील, यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी हे agrioes.in ही वेबसाईट डेव्हलप झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे एक्झाम जाईल अशी आम्ही आशा करतो. तर मित्रांनो, ही होती अशी माहिती की जेणेकरून तुम्हाला या माहितीचा नक्कीच फायदा होईल अशी मी आशा करतो. चला तर मित्रांनो, आता भेटूया पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये नवीन माहितीसह, नवीन विषयासह. आता मी तुमची रजा घेतो. धन्यवाद.